नागडे उघडे स्वामी समर्थ महाराज जे स्वतःच्या अंगावर कपडे नाही घालू शकत ते भक्तांचं काय चांगलं करणार. असाच एक नास्तिक स्वामी समर्थांकडे आला होता आणि स्वामी समर्थांना म्हणाला, तुमच्या अंगावर कपडे नाही, तुम्ही भक्तांचं काय चांगलं करणार आहात. स्वामी हसत त्याला त्यांच्या तवऱ्यामध्ये म्हणाले, अभि यहाँ से निकल जाओ, अभी आपको पता चलेगा की हम कौन है. आणि तो हसत म्हणाला, हा बोंधू बाबा आहे, उघडा नागडा आहे आणि लोकांचं काय कल्याण करणार आहे. गरीब जनतेला बोळा जनतेला अडत काढतोय. आणि तो नास्तिक रस्त्याने चालत चालला होता. त्याला शेजारी बसलेला भिकारी दिसला आणि भिकारीने त्याला म्हणलं की मला जेवायला काहीतरी दे. त्याच्याकडे काही नव्हतं, त्याकडे पैसे काही नव्हते. त्याने काय केलं की शेजारच्या घरामध्ये गेला आणि त्याला म्हणलं की काही भाकरी वगैरे असेल तर मला दे, जेणेकरून मला बाहेर भिकारी आहे तो भुकेच आहे त्याला मला द्यायचं आहे. आणि त्याने हक्काने मागून घेतलं आणि त्या बहिणी पण स्वखुशीने दिला आणि तो भिकाऱ्याला ते जेवण नेऊन दिला. भिकारी त्याला खूप छान प्रमाणे म्हणाला की तुला खूप मोठं पुण्य लागेल, आशीर्वाद लागू. तो म्हणला, धन्यवाद, तुमचे पाया पडतो. आणि जाताना एकदमच तो पेटला स्वामी समर्थाच्या तावासारखा. अरे मूर्खा म्हणला, तुला असा श्राप आहे की म्हणला जीवनामध्ये कधी भरभराट तुझी होणार नाही म्हणला. तो आला आणि तो म्हणाला, अरे म्हणला मी तुला एवढं प्रामाणिकपणे पारदर्शीप्रमाणे प्रत्येक गोष्ट मी तुला आणून दिली, खायला दिली आणि तू पहिला मला तर पुण्य द्यायला पाहिजे, तू मला पाप दिलास. मग त्यावेळेस तो म्हणाला, अरे जर तुला पारदर्शी माझ्यामध्ये सगळं दिसत असेल तर तुलाही माहिती आहे की तू कर्म चांगलं केलास, मी पण तसाच आहे. त्यातून स्वामी समर्थांचा प्रकाश उमटला. स्वामी समर्थ मला समोर आले ते म्हणाले की मी सुद्धा एक मोठा कर्मच आहे, फक्त मी माझे लिंग झाकतो. कारण काय, लोकांना माहितीच नाही की माझं लिंग काय. कारण मी जो आहे तो स्त्री आणि पुरुष आहे, तत्व हे माझ्यामध्ये पहिल्यापासूनच आहे. कारण मी मनुष्याचा जन्म घेतलेला आहे, मलाही माहिती आहे की काय झाकायचं आणि काय ठेवायचं आहे. आणि स्वामी समर्थांनी खूप छान प्रमाणे सांगितलं की दिगंबर ते का आहे, म्हणजे कर्म जे आहे ते स्पष्ट असतात, तसंच मी कर्मासारखा आहे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. असंख्य उदाहरण स्वामी समर्थांचे असे जे तुम्हाला